मानगंगा नदीपात्र स्वच्छता करण्यासाठी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या पत्नी सोनिया गोरे यांनी स्वच्छतेचा शुभारंभ केला। पावसाळ्यापूर्वी नदीपात्र स्वच्छ केल्यानंतर पाण्याचा निचरा सोयीस्कर होऊन नदीपात्राची स्वच्छता देखील होणार आहे। त्यामुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होणार नाहीत हे लक्षात घेऊन त्यांनी वडूज नदीपात्र स्वच्छ केल्यानंतर दहिवडीकडे आपला मोर्चा वळवलेला आहे। त्यांनी जलसंपदा विभाग व नगरपंचायत मुख्याधिकारी संदीप घारगे यांना सूचना दिल्या। यावेळी सिद्धनाथ पतसंस्थेचे संचालक संजय गांधी, नगराध्यक्ष वर्षाराणी विलास सावंत, मुख्याधिकारी संदीप घारगे, नगर अभियंता प्रणोल खताळ, नगरसेवक रुपेश मोरे, माजी नगराध्यक्ष नीलम जाधव, नगरसेविका मोनिका गुंडगे, माजी नगराध्यक्ष दिलीप जाधव, स्वीकृत नगरसेवक दिलीप जगदाळे, सिद्धार्थ गुंडगे, सोसायटी चेअरमन राजेंद्र जाधव, व्हाईस चेअरमन ब्रह्मदेव जाधव, माजी नगरसेवक राजेंद्र इंगवले, भाजपा युवा मोर्चा तालुकाध्यक्ष विशाल घोरपडे, प्रदीप जाधव, महेश जाधव यांच्यासह आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते। यावेळी सोनिया गोरे यांनी अधिकाऱ्यांना वेळेत स्वच्छता करण्याच्या सूचना देऊन तंबी दिली। जयकुमार गोरे दहिवडीच्या या नदीवरल्या सुशोभीकरणासाठी, नदी स्वच्छता करण्यासाठी आणि नदीच्या बाजूला एक सुंदर नमो गार्डन करण्यासाठीचं आज आम्ही इथं सगळ्यांनी मिळून उद्घाटन केलेलं आहे। आणि या उद्घाटनाला इथं सगळे हे उपस्थित आहेत। यांच्या साक्षीनं आज आम्ही असं ठरवलेलं आहे की या नदीची संपूर्ण स्वच्छता त्या पलीकडच्या मार्डी रोड पर्यंत आणि ती इकडच्या ह्या धबधब्यापर्यंत म्हणजे ह्या बंधाऱ्यावरनं सुंदर पाणी खाली पडतं, त्याचा आम्ही वापर करून त्याचा एक सुंदर धबधबा कसा निर्माण होईल याचं पण आम्ही ते डोक्यात घेऊन आम्ही त्याच्या साईडला दत्ताच्या मंदिराच्या बाजूला आम्ही एक सुंदर असं गार्डन तयार करतोय। आणि ह्या गार्डन तयार करण्यासाठी खूप वर्षांची ही प्रतीक्षा, जी दहिवडीसाठी आम्हाला गार्डन पाहिजे होती, त्या गार्डनच्या साठीची असलेली प्रतीक्षा आज आम्ही संपवली आहे। आजपासून या कामाला सुरुवात आम्ही केलेली आहे आणि हे काम करत असताना संपूर्ण ह्या बाजूचं बावळी काढून त्याच्या साईडून संपूर्ण मातीचा असा वगैरे हे लावून गार्डनची सोय करणार आहे। आणि त्याच्यासाठी लागणारा निधी आपण या तालुक्याचे आमदार, या महाराष्ट्र राज्याचे मंत्री, कॅबिनेट मंत्री जयकुमार गोरे भाऊ यांच्या माध्यमातून याच्यासाठी आपण प्रयत्न करतोय। मी पुढाकार घेऊन ते काम करण्याचं आयोजित केलेलं आहे। दहिवडीचे सगळे नागरिक त्याच्यासाठी खूप उत्सुक आहेत आणि ह्या त्यांच्या सर्वांच्या मागणीनुसार ऍक्च्युली आणि माझ्या डोक्यामध्ये हे जवळजवळ 1.5-2 वर्षापासूनच हे प्लॅनिंग आम्ही करत होतो, चालू होतं। ह्या रस्त्याचं काम राहिलेलं होतं। आता ह्या प्रत्येक दहिवडीतल्या रस्त्यांचं गटारांचं नियोजन झाल्यानंतर आम्ही आता ह्या गटारींचं इथं सोश खड्डा घेऊन त्या गटारांचं चांगल्या पाण्यामध्ये रूपांतर करून ते नदीमध्ये सोडण्यासाठीचं आम्ही प्लॅनिंग केलेलं आहे। त्यामुळं स्वच्छ नदी पण आम्हाला मिळेल आणि या नदीमध्ये 24 तास कसं पाणी शिल्लक राहील याच्या पद्धतीनं आम्ही काम आता सध्या करतोय। आणि या दहिवडीच्या वैभवात या सगळ्या गोष्टीनं खूप सुंदर अशी या वैभवात भर पडणार आहे। आणि त्याच्यासाठी जयकुमार गोरे भाऊंनी खूप चांगला प्रयत्नातनं आणि मी माझ्या माध्यमातून आम्ही सगळेजण श्रमदानातून आणि पंचायतीच्या मार्फत आम्ही हा प्रयत्न आता सुरू केलेला आहे। आणि याला सर्व आपल्या दहिवडीच्या नागरिकांचा आम्हाला साथ मिळेल आणि त्याच्यासाठी आम्ही सगळ्यांना आव्हान करतो की हे आपलं गाव स्वच्छ सुंदर कसं होईल याच्यासाठी सुद्धा आम्ही प्रयत्न करतोय। त्याच्यासाठी कचऱ्याचं विघटन कसं करता येईल, गटारीतल्या पाण्याचं कसं स्वच्छताकरण करता येईल आणि रस्त्यांचं कसं स्वच्छता करता येईल या प्रयत्नासाठी आम्ही सगळेजण श्रमदानातून हे काम करणार आहे। याच्यासाठी हे सगळेजण माझ्याबरोबर काम करणार आहे ना? तर सगळ्यांच्या साथीनं आम्ही काम हाती घेतलंय। त्याच्यासाठी आपल्याला सिद्धनाथाच्या खूप सुंदर आशीर्वाद मिळतील अशी अपेक्षा करू। इथं दत्ताचं एक सुंदर मंदिर आहे, त्या मंदिराचं पण आम्ही सुशोभीकरण करू आणि सुंदर ह्या सर्व परमेश्वराच्या आशीर्वादानं आम्ही हे काम आज सुरुवात केलेली आहे। याला चांगली प्रगती करण्यासाठी आम्हाला ईश्वर ताकद देवी एवढीच विनंती आहे। आणि सगळ्या नागरिकांना पण आमचं आव्हान आहे की सगळ्यांनी आम्हाला त्याच्यासाठी खूप मदत करायची आहे। त्याच्यासाठी आम्ही सगळ्यांच्या कचऱ्याचं विघटन कसं करायचं, कचऱ्याचं कसं
निर्मूलन करता येईल ते आम्ही करणार आहे. फक्त नदीमध्ये कोणी येऊन घाण टाकू नये एवढं एक आव्हान सगळ्यांनी मिळून करा. तुमच्या माध्यमातनं, मीडियाच्या माध्यमातनं तेवढं सगळ्या पूर्ण नागरिकांना कसं आव्हान करता येईल एवढं केलं तर आमच्या ह्या कामाला यश नक्की प्राप्त होईल याची आम्हाला पूर्णतः गॅरंटी आहे. आणि ते सगळं करण्यासाठी आपण सगळ्यांचे हात बळकट करूया एवढंच सांगते आणि थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हो. आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.